हा बघा बबड्या, एक बाप म्हणून आहे ना, हे बाकीच्यांना एक आपण म्हणतो ना की वाटून देत नाही की बाबा काहीतरी दुःख आहे किंवा काय. तर ब्राह्मणी पलीकडे बसलेली आहे. हा पिल्लाचे लाड करतोय, त्याला समोर घेऊन पुढं घेऊन त्याच्यासोबत खेळतोय. म्हणजे बाकीच्यांना वाटावं बाबा की चला ठीक आहे, विसरून जावत काय गोष्टी. म्हणजे कसं कसं कळतं ह्याला काय माहीत, कसा असा म्हणजे एकदम देवदूत म्हटलं तरी चालन. कारण त्याला साऱ्या गोष्टी कळतात, सिच्युएशननुसार राहतो तो. त्याला माहिती ब्राह्मणी शोधती, तो पण शोधत होता पिल्लाला. भरपूर काय गोष्टी येतात, पण तो सावरून घ्यायचा प्रयत्न करतो. एवढं मांजर असूनही ना तो एवढा काळजी करतो. म्हणजे एक खूप म्हणजे खूप हुशार आहे तो. म्हणजे तो जाणूनच देत नाही की असं झालंय, काही तसं झालंय. पिल्लाची काळजी करते, ब्राह्मणीची काळजी करते, शंभूची काळजी करते. खूप हुशार आहे तो, खूप. काय बोलणार आता. आणि आम्ही या डॉक्टरला पण फोन करून विचारलं होतं, जर म्हटलं पिल्लांना स्पर्श केला तर तसा काही प्रॉब्लेम येऊ शकतो का असं. ते म्हणले, म्हणजे डॉक्टरने पण सांगितलं की असं काय नसतंय की बाळांना स्पर्श केला तर असं काही गोष्टी होऊ शकतात, असं नसतं काही. पण आम्ही आता थोडं, चला ठीक आहे, तुम्ही पण सर्वजण सांगताय की बाळाला हात लावू नका असं तसं. चल ठीक आहे, चला आम्ही त्या गोष्टी फॉलो करतोय आणि आम्ही करू फॉलो. कारण तुम्ही जे आम्हाला सांगता काही गोष्टी, त्या आमच्या हितासाठीच, पोरांच्या हितासाठीच सांगताय. तर आम्ही आता म्हणजे टाळतोय त्या गोष्टी. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. पण कधी कधी या गोष्टीचं वाईट वाटतं ना की ते एक बाळ गेलं आहे किंवा ते तर ब्राह्मणी अपसेट आहे. ते बसलेली असती, विचार करत बसती, काल जेवली नाही, काय नाही. तर आज तिला तर थोडं खाऊ घातलं आहे, तिला अंडे वगैरे बॉईल करून खाल्लं आहे तिने. रात्री अजिबात खाल्लं नाही तिने. रात्री 2 वाजता तिला खाऊ घातलं आहे. शेवटी आई आहे, तिला त्रास होणारच आहे. ती इकडे तिकडे शोधत राहतीच आहे पिल्लांना. ठीक आहे, त्यातून सावरण्याचा प्रयत्न तर बाबड्या 100% करतोय. कारण ब्राह्मणी जर अपसेट होऊन बसली तर ते पिल्लाची काळजी करतोय तो. स्वतः जवळ घेतोय पिल्लाला, किंवा म्हणजे एक बाप म्हणून त्याची जबाबदारी पूर्णपणे तो पार पाडतो. तर दुःख तर साऱ्यांनाच आहे आपल्या. आता किती कमेंट आल्यात, किती सर्वांना हळहळ वाटते या गोष्टीची की बाबा ते पिल्लू राहायला पाहिजे होतं किंवा काय असं. परंतु ते त्या सिच्युएशनमध्ये नव्हतं. खूप प्रयत्न केले आम्ही पण. पण त्याचं कसं आहे, ते दूधच पिऊ शकत नव्हतं. ते घशाचा प्रॉब्लेम होता त्याचा, दूधच उतरत नव्हतं, पोटामध्ये जात नव्हतं. तर जरा थोडा प्रॉब्लेम होता त्याचा जन्मताच. त्याच्यामुळं आपण पण प्रयत्न करून काय म्हणजे कुठंतरी असं वाटतं की देवाच्या मनात काही वेगळ्या गोष्टी असू शकतात. पण तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करत राहा. तुम्ही प्रत्येकजण सांत्वन करताय आमचे. आम्हाला एक मोठी फॅमिली वाटते, बबड्याची पूर्ण फॅमिली वाटते. आपण सर्वजण जे आम्हाला काय मार्गदर्शन करता, सांगता या गोष्टी, त्याबद्दल नाही, सर्वांचे बबड्याच्या फॅमिलीकडून मनपूर्वक आभार.